श्रावण महिन्यातील शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि जिवती मातेला समर्पित मानला जातो. जिवती पूजा विशेषतः मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य, सुखसमृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. जिवती पूजा केल्याने मुलांचे आयुष्य निरोगी आणि सुखी राहते. घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते. मातृत्वाचे संरक्षण आणि संततीचे कल्याण व्हावे म्हणून जिवती पूजा केली जाते. देवी जिवतीच्या कृपेने सर्व संकट, आजार आणि अडचणी या दूर होतात. जिवती मातेची पूजा ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली प्रेमाची आणि श्रद्धेची प्रार्थना आहे. आईच्या प्रेमाला या जगात कोणतीही सीमा नसते. आपल्या मुलांचं आयुष्य सुखी, निरोगी आणि दीर्घ व्हावं यासाठी अनेक माता श्रद्धेने ही पूजा करतात. श्रावणातील शुक्रवार हा देवीच्या कृपेचा दिवस मानला जातो. जिवती माता ही संततीच्या रक्षणाची देवता मानली जाते. या दिवशी पूजा केल्याने मुलांवरील संकट दूर होतात, त्यांना उत्तम आरोग्य लाभतं आणि घरात सुख समृद्धी नांदते. ही फक्त पूजा नाही, ती आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि विश्वासाची प्रार्थनेची एक शक्ती आहे. जिथे श्रद्धा असते तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंब अधिक मजबूत बनते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरा आपणच जपल्या पाहिजेत. हा फक्त सण नाही, तर त्या आपल्या नात्यांना आणि संस्कारांना जोडणारे धागे असतात.